नाचणीसुद्धा एक तृणधान्यामधीलच प्रकार आहे। नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, लोह यांचे प्रमाण भरपूर असते, म्हणून नाचणी ही आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे। आज मी तुम्हाला सात्विक आणि पौष्टिक नाचणीचे लाडू दाखवणार आहे। चला तर मग कमी मेहनतीत बिना पाकाचे मौसूत नाचणीचे लाडू कसे तयार करायचे ते। सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नाचणीचे लाडू करण्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेले बदामाचे काप तळून घेणार आहे। बदामाचे काप तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला खजूर अशी भाजून घ्यायची आहे। खजुरामध्ये बिया असतील तर त्या बिया काढून त्याचे लहान तुकडे करून घ्यावेत आणि ते तुपावर भाजून घ्यावेत, म्हणजे आपली खजूर मऊ होईल। इथे खजूर छानपैकी भाजून तयार झालेली आहे। त्याच कढईमध्ये मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ घालत आहे आणि हे पीठ अगदी असेच कोरडेच भाजून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटे गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे, म्हणजे आपले पीठ करपणार नाही। भाजताना याचा सगळ्या घरात मस्त सुगंध दरवळतो। 2 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप इथे मी अर्धी वाटी घालत आहे। त्यातील 1 चमचा तूप बाजूला काढत आहे आणि ते अगदी सगळ्यात शेवटी घालायचं आहे। तूप घातल्यानंतर हे पीठ आपल्याला सारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये तूप चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे नाचणीचं पीठ चांगलं खमंग भाजलं जातं। हे पीठ भाजण्यास कमीत कमी आपल्याला 5 ते 7 मिनिटे लागतात। नाचणीचे लाडू आपण कमीत कमी साहित्यात तयार करणार आहोत। हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडतील असे आहेत आणि मऊ लुसलुशीत आहेत, शिवाय महिनाभर टिकणारे आहेत। आता आपले खमंग असे नाचणीचे पीठ भाजून तयार झाले आहे। हे पीठ थंड होण्यास एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू करायचे आहेत। हे लाडू करण्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही। इथे आपलं भाजलेलं नाचणीचं पीठ थंड झालेलं आहे। या पिठामध्ये आता तुपावर परतलेली खजूर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचे आहे। खजुरामुळे लाडूची चव तर छानच लागते, परंतु लाडूही चांगले वळले जातात। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ सुद्धा या नाचणीच्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। गुळामुळे नाचणीचे लाडू आणखीनच पौष्टिक बनतात। इथे आपलं नाचणीच्या लाडूचं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड टाकायची आहे आणि तळलेले बदाम घालून घ्यायचे आहे। बदाम आणि विलायची पूड चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत किंवा वळून घ्यायचे आहे। आपल्याला हवा तसा आकार त्याला द्यायचा आहे, लहान, मोठा, गोल, चपटा। तुम्ही असे लाडू नक्की करून पहा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे आपले सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मऊसूत झालेला आहे। तो मी तुम्हाला एक फोडून दाखवत आहे। पहा किती मस्त दिसत आहे। इथे आपले सात्विक आणि पौष्टिक मऊसूत असे नाचणीचे लाडू तयार झाले आहेत। धन्यवाद।